75वा प्रजासत्ताक दिनाच्या मित्रांनो तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी चाललेलो आहे आमच्या रायडिंग ग्रुपबद्दल जो आधीपासूनचा आहे अलिबागला. तर माझ्यासोबत आहेत काका, बोनी आणि आता पुढे भेटणार आहेत मला भुवीत भेटतोय. रणधीर दादा मागे आहे आणि ओमकार पण मागे आहे. तर काका आणि बोनी बसलेले आहेत गाडीवरती मस्तपैकी. आणि आता आपण पोचलेलो आहे वांगणीला, सॉरी वांगणी नाही, नेरळला पोचलेलो आहे आपण. आता बघू आम्ही किती वाजेपर्यंत पोचतो तिकडे. 26 जानेवारीची राईड कधीच सोडत नाही मी, नेहमी आमचा ग्रुप पण रेडी असतो आणि एक वेगळीच एनर्जी असते 26 जानेवारीला. आणि हा 75वा प्रजासत्ताक दिन आहे तर अजूनच मजा आहे. खूप बरं वाटतं आहे. खूप वर्षानंतर मला वाटतं ग्रुप राईड करतो आहे आम्ही, नाहीतर मी सोलो ट्रेकिंग सोलो राईड करतच असतो नेहमी. आता बोलतोय नेरळला. आता पुढे भेटणार आहे भुवीत ठाकरे वडापाव कर्जतला फेमस आहे, तर तिकडे आम्ही नाश्ता करणार आहे. तर आता भेटूया तिकडेच. आणि पुढे पुढे जसं जसं कुठे चाललो आहे आम्ही ॲक्च्युली ते दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि कसं किती सोयीस्कर पडेल तुम्हाला, कितीला पडेल काय ते सगळं दाखवणार आहे मी त्याच्यात. सो चलो आता प्रवास करतो. जरा ऊन वाढायच्या आधी मला पोचायचं आहे तिकडे. पोचलेलो आहे मी कर्जतमध्ये, म्हणजे 2 मिनटावर आता कर्जतला पोचेल. चौक लागेल मला. मग तिकडे ठाकरे वडापाव फेमस आहे, आमचा ठरलेला स्पॉट आहे. मग तिकडे जाऊन आता नाश्ता करू आम्ही, कारण का सकाळी लवकर उठलो आहे आणि भूक पण लागली आहे खूप. तिथे जाऊन मस्तपैकी वडेपाव खाऊया. फेमस ठाकरे वडेपाव जबरदस्त एकदम. मला तर आता नाव काढलं तरच तोंडाला पाणी सुटलं आहे. छान असतात मस्तपैकी. माझा नेहमी ठरलेला पॉईंट आहे हा. आणि तिकडेच आपल्याला भुवीत पण भेटणार आहे. तर फायनली आम्ही ठाकरे वडापावच्या इथे आलेलो आहे. तर आता आमचा नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे टुवर्ड्स थर्डला. पुढे रणधीर दादा गेला आहे, मागे ओमी आहे आणि काका पण आहेत. मस्त असा नाश्ता झाला, गरमागरम वडेपाव. तुम्हाला जर ट्रेस असं कंटाळा आला असेल खूप तर एकदा तरी बाईक काढावी आणि एक शॉर्ट राईड करून यावी. तेवढंच रिलॅक्स फील होतं आणि मजा येते. कोणी नसेल तरी एकटं कुठेतरी एक फेरफटका मारून या, बरं वाटेल. भुवीत आपल्याला भेटलेलं आहे मस्तपैकी. अजूनही फोनवर बोलतोय. आम्ही पनवेलवरून नाही चाललो आहे, आम्ही एक शॉर्टकट आहे रसायनीवरून, तिथूनच आलो आहे आता डायरेक्ट. तर हा रोड डायरेक्ट पेनला निघणार आहे. मस्त रोड आहे, ट्रॅफिक नाही काय नाही. कारण का जसं या 26 जाने आहे तर सगळीकडे ट्रॅफिक असेल, भरपूर रायडर लोक असतील, म्हणून हा जो रूट आम्ही निवडला आहे खूप चांगलं झालं. काही ट्रॅफिक नाही आहे. राईडमध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकायला भेटते का, तुम्ही एक रूल्स फॉलो करतात 1 बाय 1, एकाच्या मागे एक चालतात. पुढे जर जो लीड करतोय पुढे आपल्याला आधी कळतं का बाबा ब्रेकर आहे, खड्डा आहे, काय तो सांगत असतो. तर हे एक राईडमध्ये शिकायला मिळतं तुम्हाला. आणि मेन म्हणजे सेफ्टी गिअर्स तुम्हाला कॅरीज करायचे आहेत आणि कंपल्सरी, नाही तर तुम्ही राईड करूच नका. बिकॉज आपल्या इंडियातले रस्ते तर तुम्हाला माहिती आहे कधी कुठे वर खाली खड्डे, त्यामुळे सेफ्टी गिअर्स कंपल्सरी कॅरी करा लॉंग राईडला चाललेत तर तुम्ही. कारण का जीव महत्त्वाचा आहे किती झालं तरी पण. मस्त अशी नदी आणि बाजूने हा रस्ता, एक नंबर स्पॉट आहे, एक नंबर. आता तर मूड होतो आंघोळ करायचा, पण पुढेही आम्हाला पोचायचं आहे, नाही तर नक्कीच थांबून आंघोळ केली असती. आता आम्ही लागलेलो आहे नॅशनल गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे, त्या हायवेला आता आम्ही.
आता इथून पुढे पेन आहे डायरेक्ट. तर इथून माझ्या मतेने तरी आम्हाला अजून तासभर लागणार आहे पोचायला. हा रस्ता एकदा कम्फर्ट झाला ना मस्त मजा येईल. हा माझा आवडता पूल आहे, मस्त वाटतं इथे. थोडंसं असं फील होतं, ते दिल चाहता है पिक्चर बघितला असेल ना, तर त्याच्यात एक असा शॉट आहे तेव्हा ती लोक ओपन गाडीतून जात असतात, तसं असं फील होतं मस्तपैकी. तर आता इथे मला थार रॅली चालली दिसते. हात दिका हात. थार रॅली चाललेली आहे मस्तपैकी. याला बोलतात रोड. असा पाहिजे रोड, मग मजा येते गाडी पळवायला. म्हणजे 60-70चा पण स्पीड आपल्याला 100चा वाटतो. एक नंबर. आता एक मस्त सीन आहे, मस्त सीन आहे पुढे, एकदम भारी सीन आहे. ट्रॅफिक, खूप ट्रॅफिक भेटली बाबा, खूप ट्रॅफिक. शेवटी मामांनी आपल्याला बाहेर काढलेलं आहे. हा एवढा छान ब्रिज आणि व्ह्यू आहे. पूर्ण इथे खाडी आहे ही छोटीशी. हा एक व्ह्यू. ही ट्रॅफिक 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 पूर्ण ट्रॅफिक. 4 दिवसाच्या सुट्टीसाठी ट्रॅफिक आहे आणि पूर्ण खाडी आहे ही इथे. एकच ब्रिज आहे इकडे. एका ब्रिजमुळे प्रॉब्लेम येतो एवढा. 2-3 ब्रिज असते तर मजा आली असती. आता जरा ट्रॅफिकमधनं बाहेर आल्यावरती बरं वाटायला लागले, नाही तर एवढी ट्रॅफिक होती, बाप रे बाप रे. आता हा छोटासा घाट लागणार आहे आम्हाला आणि मग इथून जवळच आहे. आता घाट उतरला का आम्हाला लगेच राईटला टर्न मारायचं आहे, कारण का आम्ही चाललो आहे ॲक्च्युली थर्डला. माझ्या मित्राचं कॉटेज आहे, होमस्टे. ते मी सांगणार आहे तुम्हाला कसं काय करायचं काय नाही. आता आपल्याला मारायचं आहे इथून राईट डायरेक्ट थळ इथून 8 किलोमीटर आहे. तर आता आपण घेतो राईट टर्न आणि सरळ गेलो तर डायरेक्ट अलिबागला जाऊ. पण आता आपण चाललो आहे थळला, तर थळसाठी आपल्याला मारायचं आहे राईट टर्न. इथून सरळ गेलो तर अलिबाग. आता इथून चाललो आपण थळला. आता आपल्याला पुढे एक चौक लागेल, तर त्या चौकातून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा. लेफ्ट टर्न. आता जो पुढे येईल त्या चौकातून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे, सॉरी लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. लेफ्ट टर्न घ्यायचा आपल्याला तिथून पुढे. आता जो पुढे चौक येईल तिथून लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. ट्रॅफिकमुळे खूपच उशीर झाला. 8 वाजता निघालो होतो घरातून.
थळ प्रकल्प बोर्ड, तिथं टर्न मारायचं आपल्याला. आणि हा आपल्याला जर आपण राईट टर्न घेतला इथून तर मांडव्याला जाऊ. जर आपण CSTवरून आलो बोटीनी तर आपण टुवर्ड्स इथून येऊ. मांडवा इथे, मांडव्यावरून बोट सोडेल आपल्याला आणि इकडून येऊ. आता आपल्याला जायचं आहे लेफ्टला. लेफ्ट घेऊन परत आपल्याला एक पेट्रोल पंप असावा लागेल, तिथे राईट घ्यायचा आहे. राईट साईडलाच पेट्रोल पंप आहे. आता आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे. इथून राईट घेऊन आतमध्ये जाणार आपण. पहिला सिम्बॉल लक्षात ठेवायचा, ती फॅक्टरी मोठी. हॉटेल स्टेप इन दर्शन, इथून समोरून राईट. आपल्याला ती जी राईट साईडला कंपनी लागलेली तो सिम्बॉल लक्षात ठेवायचा आहे. राईट साईडची कंपनी पुढे आलं का एक मोठा सर्कल लागेल थोडा 10 मिनटावर, आणि मग तिथून परत राईट मारायचं आहे. आणि मग तिथून सरळ 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 एकदम मग आपण पोचूया सौरभच्या साई कृपा कॉटेजला. अरे मेरे को क्या दिखा रहा है, तेरे को समझता नहीं क्या? तू बता कौन सा राइट है? नंगा नाच करता रहेगा वो लोग. RCF थल. बेजदाल. ग्रामपंचायत थळ, एक नंबर मस्त ग्रामपंचायत आहे. कोकण साईडला आपण आलो का, तो म्हणजे तो पट्टा चालवला, काही नारळाची झाडं आणि सुपाऱ्यांची झाडं मस्त वाटतात. लेफ्ट और राइट. हा लेफ्ट
आता परत आपल्याला घ्यायचं आहे पहिला राईट. पहिला राईट घेतलेला आहे. थळ बाजाराकडे जाण्याचा मार्ग हा लक्षात ठेवा. थळ बाजाराकडे जाण्याचा मार्ग. इथून आता आपण आलो का इथे समोरच आपलं कॉटेज आहे, साई कृपा कॉटेज. हा लेफ्ट घ्यायचा आहे. मग परत आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा आहे, हा लेफ्ट. आणि इथून इथून आम्ही आलेलो आहे. हे ये नाही रे, हा ये. आणि आम्ही पोचलेलो आहे सौरभच्या कॉटेजला. अलिबागमध्ये होमस्टे शोधत आहे, या दाखवतो. तर आत्ता आपण आलेलो आहे साई कृपा कॉटेजमध्ये. तर बघू शकतात आपण, एंट्रन्सच आपल्याला एवढं जबरदस्त आहे. आणि मेन म्हणजे पार्किंग भरपूर भेटते आपल्याला इकडे. आणि जे समोर दिसतं आपल्याला कॉटेज आहे, खालती आरामात 10 जणं झोपू शकतात. आणि इथे पार्किंग बघू शकतात, फुल पार्किंग सोय आहे, काही इश्यू नाही आहे. मस्तपैकी आमच्या सगळ्यांच्या गाड्या इथे लावल्यात. काकांची, रणधीरदाची, ऑफकोर्स माझी, भुवीत, ओमी, कौस्तुभ आणि ही सौरभची आहे, म्हणजे ज्याचं कॉटेज आहे ते. मी आता कॉटेज दाखवतो तुम्हाला. इथे आरामात 10 जणं खाली झोपू शकतात. आणि वरती 4-5 जणं ओपन टेरेस पण आहे, मी दाखवतो वरती. आधी आपण बघूया एंट्रन्सला आपण आलो का आपल्याला तिथे दिसते इकडे एक छोटीशी विहीर बोलू शकतो आपण, पण ही खूप मोठी आणि डीप आहे. नंतर इथून आपण सरळ चालत आलो तर आपल्याला हा मस्तपैकी लहान मुलांसाठी झोका दिसतो, बसून ते रमू शकतात. परत इथून आलो तर ही एवढी ओपन स्पेस दिसते आपल्याला इथे. नाईट आऊटसाठी पण मस्त आहे, नाईटला पण खूप धमाल येते. इथे आता आपण बघू शकतो 10 जणं आरामात बसू शकतात इथे या टेबल्सवरती जेवायला रात्री. आणि इकडे आपण सौरभ, इकडे आपण पोपटी करतो ना, ही पोपटीची जागा आहे. बॉनफायर पण, पोपटी आणि बॉनफायर. तर आणि दुसरी गोष्ट बोनी, एवढी मोकळी स्पेस आहे, म्हणजे लहान मुलंही आपल्यासोबत आली तर आपण इथे बॅडमिंटन, बॅटबॉल सगळं घेऊ शकतो. जर तुम्हाला तिथे जेवायला नाही बसायचं आहे तर तुम्ही इथेही बसू शकतात, ही पण जागा छान आहे. परत इकडे तुम्ही बघू शकता का इथे छोटासा झोपाळा आहे मस्तपैकी. बोनी बसल्या आता तिथे. आणि आपण अशा प्रकारे झोपाळ्याचाही आनंद घेऊ शकतो. लहानपणी फक्त शाळेच्या इथे घेतला आहे आणि इकडे घेऊ शकतो. आणि होमस्टेची बॅकसाईड आहे छान अशी मस्त. हा टेबल असा छान लावलेला आहे संध्याकाळसाठी. आणि ही बाजूनी जेवढी हिरवळ आहे खूप छान, म्हणजे असं एकदम नैसर्गिक क्लायमेट आहे, मस्त वाटतं इथे, धमाल. आणि तर आता मी बसलो आहे, हा टेबल आहे मस्तपैकी. इथे फॅमिलीसोबत आलो आपण तर छान असं म्हणजे माहोल बनवू शकतो. मजा, नॉनव्हेज व्हेज सगळं भेटेल आपल्याला. आणि माहिती म्हणजे का पर हेड 1800 रुपये. आणि जर माझी ओळख सांगितली, KDJ व्लॉग्सकडनं आलो आहे किंवा कुणाल जाधव अशी ओळख सांगितली तर तुम्हाला 100% डिस्काउंट करून मिळेल, जो काय असेल तो समथिंग. पण जेवणाची चव एकदम उत्तम आहे, छान. म्हणजे आम्ही आता 2 वर्ष आले येतो आहे आणि सर्व्हिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, खूप छान. मेन म्हणजे आपण पार्किंगचा इश्यू नाही आहे. दुसरी गोष्ट 11 वाजता चेक इन आहे, नेक्स्ट डे 11 वाजता चेकआउट आहे. आणि आता मी इथूनच 2 मिनटावरती बीच पण आहे, आता मी तिथेही चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी तरी बोलतो आता प्रॉपर ॲक्च्युली आम्ही थर्डला आहोत, अलिबागला नाही. अलिबाग इथून 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर. तर अलिबागला कसं विकेंड आहे, इकडे ट्रॅफिक आणि रूम्स अवेलेबल नाही होत. तर मी सौरभचा नंबर टाकणार आहे खाली, तर सौरभला कॉल करून तुम्ही 2 दिवस आधी किंवा 3 दिवस आधी सांगू शकतात का बाबा असं
किंवा एक आठवडा आधी जर सीझन असेल तर, नाहीतर मग इमर्जन्सी तुम्हाला भेटणार नाही ॲवेलेबल, कारण का ऑलरेडी बुकिंग असतात. त्यामुळे एक आठवडा आधीच प्रयत्न करा बुकिंगसाठी, आणि तर तुम्हाला ॲवेलेबल होईल. आणि मस्त जागा आहे, मी तर बोलतो फॅमिलीला घेऊन या, एन्जॉय करा आणि मस्त. आता मी इथून चाललो आहे बीचला. तर आज आम्ही आलो आहे 8 जण आलेले, मस्त आमचा ग्रुप. आणि फूडचं आता आमचं जेवण झालं. आता संध्याकाळी पण नॉनव्हेज आहे आम्हाला, म्हणजे जसं जर तुमच्यात कोणी व्हेज खाणार असेल तर व्हेजसाठी पण आहे आपल्याकडे ॲवेलेबल, भेटून जाईल. आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी तर एकदम बेत चांगलेच आहेत, काही टेन्शन नाही. सुरमई भेटेल तुम्हाला, बोंबील भेटेल, प्रॉन्स भेटतील, पापलेट भेटतील, हे सगळं भेटेल तुम्हाला आणि काही टेन्शन नाही. आणि दुसरी गोष्ट मी फॅमिलीसाठी पण बोलतो आहे, आणि कॉलेज गाईज पण येऊ शकतात, कारण का त्यांच्यासाठी पण सगळी सोय होईल. सोय म्हणजे तुम्हालाच बाकी करावे लागणार आहे, खाण्यापिण्याची आणि राहायची मस्तपैकी सोय होऊ शकते, कम्फर्टेबल मी तरी बोलतो. सो आता एन्जॉय करूया जरा बीच व्ह्यू. आता बीचला चाललो आहे मी. तर आता मी चाललो आहे टुवर्ड्स बीच. इथून निघालो का जस्ट लेफ्ट साईडलाच टर्न मारला का हार्डली 2 मिनटावर बीच आहे. तर बीचवर पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. मज्जा. बोनी कैसा लग रहा है आफ्टर 1 ईयर के बाद हम लोग आए ना बहुत राइड पे? 1 ईयर नहीं, 2020. ओके 20 के बाद अभी हम लोग आए, तो वही हो गया ना, बहुत साल हो गया यार. फिर से ग्रुप वापस आ गए हम लोग का, वही अच्छा टाइम लगा, मिला बहुत दिन बाद. सबको, कारण का सगळेजण कामाला लागल्यामुळे सगळ्यांना विकेंड्स ॲडजस्ट झाले पाहिजे. त्यामुळे आता विकेंड्स फटाफट ॲडजस्ट झाले आणि आम्ही आलो फटाफट. आता हा जो लेफ्ट आहे त्या लेफ्टवरनंच जायचं आहे, आणि आपल्याला इथून समोर आहे साई कृपा कॉटेज, आणि इथून आपण आलो होतो. इथून डायरेक्ट गेट, डायरेक्ट इथून, आणि इथून लेफ्ट टर्न मारला का डायरेक्ट बीच. आता आम्ही चाललो आहे बीचकडे. तर आता समोर दिसते आपल्याला समुद्रकिनारा. हार्डली 2 मिनटं, फक्त कॉटेजपासून 2 मिनटं आहे. तो कॉटेज में रहना है, आ जाओ. समुंदर देखना है, फिर भी आ जाओ. नज़दीक है, नज़दीक है, दिखा दूंगा, वो भी सस्ते में. पूर्ण समुद्रकिनारा मस्तपैकी. एवढा मोठा समुद्रकिनारा भेटतो आपल्याला बघायला समोर. यहाँ का इशू है. तिकडे एक लांब मला किल्ला दिसतो कुठला तरी, लांबून आता ओळखता येत नाही कुठला आहे. मस्त आहे.
फायनली बीचवरती आहे आणि माझ्या मागे जो दिसतोय पूर्ण समुद्र किनारा. केवढी मोठी चौपाटी बघू शकतो तुम्ही फार कुठपर्यंत. बाईक आणू शकतो आपण पण रिस्की आहे, कारण का कसं भरतीचा टाईम असतो आणि परत वाळू पण अशी आहे ना, तर आपल्या लोकांना जजमेंट येत नाही. नवीन नौके जे असतील गाडी फसू शकते त्यामुळे, आणि प्रत्येक वेळेस चौपाटीवर माणसं एवढी असतील सांगता येत नाही. म्हणून मी तरी सांगेल का रिस्क घेऊ नका आणि बाईक आणू नका. सो सूर्य दिसतोय मावळता आणि खूप मस्त. आपल्याला काही बोटी पण दिसत आहेत तिकडे मच्छीमारांच्या. तर सूर्य मावळला आहे आणि आता आम्ही चाललो परत कॉटेजला. आता जरा आराम करतो आणि एक मिनटं कोणी इकडे बीच दाखव. हा बीच किती मोठा आहे बघा, मस्त आहे आणि साफ पाणी आहे इथे. मस्त तुम्ही क्रिकेट खेळू शकतात, फुटबॉल खेळू शकतात, वॉटेवर तुम्ही काय ॲक्टिव्हिटीज करू शकतात. सायकल आणली तर सायकलही चालू शकतात आणि मजा येते मस्त. म्हणजे एकदम पब्लिक पण नाही आहे आणि काय नाही आहे, खूप मस्त वाटते. निवांत संध्याकाळ, हा एवढा मोठा समुद्र, मोकळा मस्तपैकी, मन प्रसन्न होतं प्रसन्न. तर हा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. लाईक, शेअर, कमेंट. आणि हा माझा आय थिंक सो पहिला व्लॉग आहे जो समुद्रकिनारी मी शूट केलेला आहे, तर त्यामुळे मला नक्की सांगा. आणि मी जसं सांगितलं कॉटेजमध्ये आले, तुम्हाला माझं नाव सांगितलं कुणाल जाधवने पाठवले किंवा KJ लॉग्सनी सॉरी, तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल 100%. मी नंबर टाकणार आहे खाली सौरभचा, सौरभ म्हात्रे नाव आहे. तर ओके, बाय. लाईक, शेअर, कमेंट करा. बाय बाय.